केशव सृष्टि ने आज से 5 साल पहले करीबन 2019 में एक सोच लेके चले थे कि हम ट्राइबल सिस्टर्स के लिए कुछ ऐसा करें जिसमें कि एनवायरनमेंट भी प्रोटेक्ट हो जाए और उनके लिए कुछ एक ऐसी स्किल हाथ में डेवलप करवा दें जिससे कि उनकी लाइवलीहुड जो है वो सस्टेनेबल हो जाए। तो ये जो मैं आपसे बात कर रहा हूँ ये बेसिकली हम लोग उनको दिहाड़ी पे दिन की जो मजदूरी पे वो काम करते थे वहाँ से हम उनको एंटरप्रेन्योर बना चुके हैं और ये एक्सपेरिमेंट बहुत सक्सेसफुल हुआ है। नमस्कार, माझे नाव नमिता नामदेव भुरकुड, गाव टेटवाली भुरकुडपाडा, विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे मी डायरेक्टर आहे। आमच्या गावातली माणसं कामासाठी वसई, विरार किंवा मुंबई अशा ठिकाणी जायची, त्यामुळे मुलांचं शिक्षण स्वास्थ्य बिघडत होते। 2019ला केशवसृष्टी संस्थेमधून गौरव सर आमच्या गावात आले आणि त्यांनी बांबूपासून विविध प्रोडक्ट जे घरकामात ऑफिसमध्ये वापरू शकतो असे प्रोडक्ट विषयी माहिती दिली। मग त्यांनी 1 महिन्याचं ट्रेनिंग देण्याचं ठरवले आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला त्या वस्तू शिकवण्यात आल्या। हळूहळू त्या वस्तू आम्ही बनवल्या। आम्हाला विश्वासच बसत नव्हता की ह्या अशा वस्तू आम्ही स्वतः आमच्या हाताने बनवू शकतो। नमस्कार, मी दिलीप घाटाळ, विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ॲज अ CEO। आम्ही गेली कित्येक वर्ष बांबूचं काम करत आहोत, परंतु बांबू हा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आढळून येतो। त्यापासून फक्त आमच्याकडले जे बुजुर्ग लोक किंवा म्हातारे लोक आहेत ते धान्य ठेवण्यासाठी कणगी, सुपली असे बनवायचे, परंतु त्यापासून काहीतरी हस्तकला बनते हे आम्हाला काही माहिती नव्हतं। केशवसृष्टी या संस्थेने आम्हाला तो मार्ग दावला। पुढे जाऊन आम्हाला असं जाणवलं की यातून आता आपण भरपूर मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत, तर आपण एक कंपनी स्थापन करू। तर विक्रमगड बांबू उद्योग नावाची एक कंपनी स्थापन झाली। त्यामध्ये 250 महिला स्वतः शेअर होल्डर आहेत आणि त्या पूर्ण कंपनीच्या भागधारकसुद्धा आहेत। तर मला सांगायला नक्कीच आनंद होईल की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बांबू असूनसुद्धा आपण त्यामधून काही उत्पन्न घेऊ शकत नव्हतो, पण या केशवसृष्टी संस्थेने आपल्याला मार्ग दावला, महिलांना ट्रेनिंग दिलं आणि त्यातून महिलांना हस्तकला कशी करायची हे शिकवलं आणि त्यातून 1 करोड रुपयाचा बिझनेस केला आहे। पैसे मिळतात तेव्हा आमचं मुलांचं शिक्षण होतं, घर चालवतो आम्ही। मग दुसऱ्यांच्या शेतीवर म्हणजे कामाला जायला लागत नाही। असं पहिले आम्ही कसं दुसऱ्यांच्या शेतावर कामावर जायचो तेव्हा आमचं घर चालायचं। आता आम्ही दुसऱ्याकडे काम करायला जात नाही, म्हणजे हे कंदीलचं काम करतो, बांबूचं काम करतो, त्याच्यानंतर आमचं घर चालतं। आम्हाला मेहनत करून आम्ही स्वतः नवऱ्याकडे हात पसरत नाही पैसे मागायचे। महिला जेव्हा हे काम करत नव्हत्या तेव्हा त्यांना काय घ्यायचं असलं किंवा कुठे खर्च करायचा असला तर त्या मिस्टरांकडे पैसे मागायचे। आता महिला काम करून स्वतः कमावतात, मिस्टरांकडे मागायला लागत नाही। म्हणजे एक अशी की मिस्टरांकडे नसतील तर आता ते महिलांकडे पैसे म्हणजे आपल्या बायकोकडे पैसे मागतात। असा म्हणजे आमच्या याच्यात बदल झालेला आहे। तसेच आपल्या गावातल्या महिला कोणी सरपंच झाल्या, कोणी उपसरपंच झाल्या, म्हणजे असं हळूहळू ह्या कामामध्ये खूपच बदल होत गेला। केशवसृष्टीच्या माध्यमाने आमच्या गावात खूप फरक झालेला आहे। आधी महिला घरात राहून घरचं काम करायच्या, शेतीचं काम करायच्या, पण आता पुढे जाऊन त्या बाहेर जाऊन केशवसृष्टीच्या माध्यमातून काम करतात, विविध वस्तू तयार करतात, त्यांना चांगले पैसे मिळतात, त्यांचं मुलांचं शिक्षण, घरदार, पुढे जाऊन खूप त्यांची परिस्थिती बदलत चालली आणि पुढे जाऊन पण अशीच चांगली बदलत राहू दे। राखी बनविना राखी विकिना जाऊ नको नोकरीला, बांबूची राखी बनविना राखी विकिना जाऊ नको नोकरीला, बांबूची राखी बनविना आमचे राखी, कंदील
पूर्ण भारताच्या बाहेर गेले आहे. अमेरिका, लंडन, इटली, जर्मनीमध्ये पूर्ण भारतात गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो. म्हणजे आम्हाला काही माहीतच नव्हतं का आम्ही इथपर्यंत येऊ, पण केशवसृष्टीच्या माध्यमातून आम्हाला खूप अनुभव मिळाले. आता आमचं 2.5 लाखाचंच काम आहे. पुढे जाऊन आम्हाला 40-50 लाखाचं काम करायचं असेल तर आमच्या पूर्ण गावांनी भरपूर मेहनत घेतली पाहिजे आणि अजून हे गाव जोडून पूर्ण हे काम पूर्ण केलं पाहिजे. आता बघायला घेतलं तर सगळंच प्लॅस्टिकचं आहे, पण आपण बांबूमुळे सगळी राखी, कंदील बांबूचंच बनवलं, त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा काहीच वापर झाला नाही. पण पुढे जाऊन आपण प्लॅस्टिक पूर्णच बंद करायचं आहे आणि बांबूपासूनच सगळ्या वस्तू तयार करायच्या आहेत. तर आम्ही जगाला एकच संदेश देऊ इच्छितो की बांबू हा पर्यावरणपूरक आहे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. त्यामुळं हा जो प्रोडक्ट आम्ही बनवतो आहे, घरगुती प्रोडक्ट बनवतो आहे आम्ही. त्यामध्ये ट्रे म्हणा, पेन स्टँड म्हणा, विविध प्रकारचे असे 32 प्रकारचे आम्ही प्रोडक्ट बनवतो. ते ग्राहकांनी विकत घ्यावे आणि आपल्या पर्यावरणाला एक सन्मानजनक म्हणजे पर्यावरण सुखी राहावं म्हणून आपण प्रयत्न करावा. मुंबई से और सब प्रकार के शहरी लोगों से मेरा विशेष अनुरोध है, आप प्लास्टिक का इस्तेमाल करना कम करें. पहले कम करें, धीरे धीरे बंद करें, और जब बंद करें तो आपके ध्यान में आएगा आपको ऑल्टरनेटिव चाहिए. ऑल्टरनेटिव क्या है? तो बड़े शान से कहना चाहूँगा, बैम्बू है. और कौन देगा? तो यहाँ का आदिवासी समाज आपको देगा. इनमें एक महत्वपूर्ण बात जो मुझे अच्छी लगी वो थी स्त्रियों के लिए एम्पावरमेंट, एम्प्लॉयमेंट और एनवायरमेंटल की जो दृष्टि थी वो सभी का यहाँ सम्मिलन था. जिस तरह की क्रांति आपने देखी होगी त्रिपुरा ईस्टर्न साइड पे, वैसी एक क्रांति पालघर में एक छोटे से गांव में विक्रमगढ़ में हम लाने की कोशिश कर रहे हैं. तो जिसमें आप लोगों का किसी भी रूप के अंदर जुड़ना, एज अ वॉलंटियर, एज अ डोनेशन, एज अ CSR एक्टिविटी अंडर ESG और अंडर सस्टेनेबल डेवलपमेंट गोल डिफाइंड बाय यूनाइटेड नेशंस, आप जुड़ जाइए. आने वाले समय में ट्राइबल और टेक्नोलॉजी, ये 2 T को जोड़ करके हम इस भाग में बहुत बड़ा काम करने वाले हैं. आज हम जिस जगह पर यहाँ पर देखने के लिए आए हैं, ये हमारा ऑक्सीजन पार्क है. आप प्रयास करिए कि आप ऑक्सीजन लेने के लिए इस ऑक्सीजन पार्क में आइए. ये बाल कापरा जवाहर रामनगर इलाके में स्थित है और इसी के बीच में बहुत सारे बाम्बू के स्ट्रक्चर बनाए हैं. बाम्बू का राम मंदिर बना है, बाम्बू का रेस्टोरेंट बना है, बाम्बू का टी पॉइंट है, बाम्बू का मचान है, बाम्बू का प्लेग्राउंड है. ये सारे विषय देखने के लिए जब यहाँ पर आएंगे तो आपको ध्यान में आएगा कि बाम्बू से किस प्रकार का कितना बड़ा रेवोल्यूशन हो सकता है. सिर्फ इतनी सबके लिए एक रिक्वेस्ट करता हूँ, आप हमारे साथ जुड़िए. आप अपने दोस्तों के साथ, अपने रिश्तेदारों के साथ आते रहिए और ये सक्रिय जो काम है उसमें सम्मिलित होकर इस ग्राम जैसे अनेकों जो ग्राम है देश भर में, वो सब काम में जुड़िए और ये काम को सक्सेसफुल करिए. धन्यवाद.